नमस्कार, जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण. चला तर मग भाषणाला सुरुवात करूया. प्रश्न कितीही गहन असो, उत्तर देते विज्ञान. तर्काच्या सुगंधाचे अत्तर देते विज्ञान. अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान. तुमच्या माझ्या श्रद्धेसोबत राहू शकते विज्ञान. सन्माननीय व्यासपीठ, आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे आमचे आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विज्ञानप्रेमी मित्रमैत्रिणींनो, हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण म्हणजे CV रमन या भारतीय वैज्ञानिकांनी 28 फेब्रुवारी 1930 रोजी आपल्या प्रकाश किरणाच्या संशोधनासाठी पुरस्कार पटकावला. म्हणूनच या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करीत असतो. तसे भारत देशाला महान वैज्ञानिकांची परंपरा लाभली आहे. वैदिक काळापासूनच भारतीय लोक कालगणना करू शकत होते. आपणा सर्वांना ज्यांचा सार्थ अभिमान वाटतो ते मिसाईल मॅन म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे देखील एक वैज्ञानिकच होते. हे तर आपण जाणतोच मित्रहो. आज विश्वात त्याच राष्ट्राला मान आहे ज्या राष्ट्राकडे प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. आपल्या भारत देशाने विज्ञानासंबंधित केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. त्यातील इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संस्था नवनवीन क्षितिजे पदक्रांत करताना दिसत आहे. भारतीय अंतराळ संस्थेने एकाच वेळी 104 उपक्रम अंतराळात सोडून एक विश्वविक्रम केला आहे. तसेच या उपक्रमात भर पडली ती चंद्रयान-3ची. 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2:35 चंद्रयान-3 हे अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले होते व 40 दिवसाच्या प्रवासानंतर चंद्रयान-3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरले. चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. यामुळे जगात भारताचे नाव अभिमानाने घेतले जाऊ लागले. आज संपूर्ण विश्वात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा आणि भारतीय तरुणांचा बोलाबोल आहे. यातूनच प्रचंड रोजगार निर्मिती होत आहे आणि ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. परंतु आजही आपल्या देशातील काही भागात अंधश्रद्धा आणि रूढी परंपराचा पगाडा तसाच पाहायला मिळतो. अज्ञानी लोकांची फसवणूक आणि शोषण पाहायला मिळते. हे चित्र बदलणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. तेव्हा आपण सारे नव्या शतकातील भारतीय नागरिक आपल्या विज्ञान दिनी हा संकल्प करूया. नव्या युगासाठी विज्ञानाची साथ घेऊया आणि प्रगतीचे पायीक होऊया. शेवटी एवढेच म्हणेन की आजच्या या विज्ञान दिनी चला आपण संकल्प करूया. आजच्या या विज्ञान दिनी चला आपण संकल्प करूया. विज्ञानाची कास धरूया, कवेत आकाश घेऊया. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा व कमेंटमध्ये भारत माता की जय लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीवनीज पेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.